कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय करताय तुम्ही? काय करतो? बायकोला मिठी मारतोय। सोडा आता मला, दार उघडाय। आय डोंट केअर। 1 वर्ष बनीची आई, 1 वर्ष विश्वासच बसत नाहीये मला। तसं म्हणायला गेलो तर खूप कमी वेळ आहे, पण माणसाला किती बदलू शकतं ना। मला कधीच वाटलं नव्हतं की मी इतका आनंदी असेन। थँक्यू। थँक्यू मला नाही, थँक्यू तुम्हाला। तुम्ही जर मला साथ दिली नसती ना तर कदाचित अॅनिव्हर्सरीचा हा दिवसच बघायला मिळाला नसता आपल्याला। माहित नाही, पण काहीतरी वेगळंच चित्र असतं ते, एकदम भयानक। सोडा ते सगळं, आज फक्त छान छान बोलायचं आणि छान छान दिसायचं। माझी मदत कराल एक? या ऑफ कोर्स। हात सोडा तर मदत करू शकाल ना? ओके। यातली कोणती साडी नेसू? ही नेसू? ना, पण ही नेसते ना, ही छान वाटते। ही नेसते, ही छान आहे, पिंक कलर। नाही, कशाला तरी हो म्हणा ना। हे नेसा। तसा चॉईस छान आहे तुमचा। माहिती आहे मला। माझा पण चांगला आहे। हो का? तुम्ही हे घाला। अरे वा, मॅचिंग मॅचिंग, नाईस। हो झालं ना आता? या। चला चला, आता मला रेडी व्हायचं। तुम्ही दुसऱ्या रूम मध्ये जा, रेडी व्हा। चला 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 म्हणेन ना। नाही, 497, 498, 499, 500. वाव, आपल्याकडे केवढे सारे पैसे आहेत। आई बाबांना गिफ्ट घेतला पण खूप सारे उरणार। आयडिया, जे उरतात ना त्याचा आपण आईस्क्रीम खाऊन टाकूया। बरोबर। पण आई बाबांना आवडेल ना गिफ्ट? नाही आवडलं तर? तू आणि चिनू एकदम बाबासारखे आहात। बाबा पण तेच म्हणत होता। आता आपण आई बाबाला प्रेमाने गिफ्ट देतोय ना, ते पण मोठ्यांची मदत न घेता। हो, तेही आपल्या पैशांनी। हा, मग का नाही आवडणार त्यांना? दोघे खूप खुश होतील। वाव, म्हणजे जे आपण करतो ते सगळं आई बाबांना आवडतं, मग गिफ्ट पण आवडेलच ना। करेक्ट। चल आता पार्सल वाला दादा येईल, आपण पैसे घेऊन जाऊया। पण पैसे कसे घेऊन जायचे? आयडिया, आपण या डब्यांच्या आतमधून नेऊया। ओके? हा। अजून तयारी झाली नाही? अरे कुठे आता तुम्ही? काय करतोय? चालू आहे। भास्कर, अरे चल ना। हो हो हो, होईल। अरे अशी काय अॅनिव्हर्सरी साजरी करतात का? अरे अॅनिव्हर्सरी तर आमच्या वेळेला व्हायची। बाबा, असं करावं लागतं हल्ली, त्याशिवाय रोमॅन्टिक कसं वाटणार? हा बाबा, तुम्हाला नाही कळणार होते, तुमचं वय झालं आता। आमच्या वेळेला काय रोमॅन्टिक वगैरे काय नव्हतं काय? अरे खरा रोमांस तर आमच्या वेळेला असायचा। काय सांगताय? म्हणजे अरे म्हणजे मस्तपैकी तुमची आई जयश्री असा गोडाचा शिरा करायची। एक घास मस्तपैकी मी तिला भरवायचो। वाह, मग ती पण लाजत लाजत मला एक घास भरवायची। काय सांगताय? आई लाजायची?
कमाल आहे. मग आम्ही चौपाटीवर फिरायला जायचो. जयश्री माझ्याकडे गजरा मागायची. जबरदस्त. बघ बाबा. मग मी असा मस्त रोमॅन्टिक हिरो सारखा गजरा तिच्या केसात माळायचो. कडक. मग 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 आम्ही पावभाजी खायला जायचो आणि घरी यायचो. मग 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 म्हणजे नालायक मुलांनो, पुढचं सगळं ऐकायचं आहे तुम्हाला. मला इकडे. सॉरी सॉरी सॉरी. अरे दादा, अरे महत्वाचं राहिलं ना. काय? अरे गजरा घ्यायचा आहे. असं काय? नालायक मुलं बापाची टिंगल करतायत. बापण काय कमी नाही म्हणा. अरे बापरे, अरे वाजले किती? अरे तयारी करायची आहे मुलांनो, थांबा. काय करताय? काय ना, माझ्या बायकोला नीट साडी पण नेसता येत नाही, म्हणून मदत करतोय बिचारीला. हो का? बर. ते काय ना, एरवी मला माझ्या नवऱ्याला झुकवायचा चान्स मिळत नाही ना, म्हणून. अच्छा, हा असं प्लॅन आहे तर सामान व्हायला पाहिजे बाबा. सांभाळून तर राहायला पाहिजे. हँडसम दिसत. थँक्यू. तशा तुम्ही सुद्धा बऱ्या दिसता. बरी? एवढंच कौतुक करणार माझं? आता परफेक्ट. हे मूर्खांनो, पडले असते ना मी तुमच्यामुळे. बघून नाही का चालतायत? आम्ही बघूनच चालत होतो. मग तुला काय म्हणायचंय? मी स्वतःहून तुम्हाला धक्का दिला? हो. हा काय हा बावळट. ऍक्च्युली तर नाही काकू, आमच्याकडून फक्त तुला धक्का लागला. जर तू पडली असतीस ना, ती तुझी सँडलची चूक झाली असती. हो, आमची नाही. तसं पण हिल्स सँडल घालून कोण फिरतं? ए मनू, तू जास्त बोलू नकोस हं. अगं मनू, त्यांना काकू बुटकी आहे ना, म्हणून ती हिल्सची सँडल घालते. ए शट अप बनी, मूर्खासारखं काही बोलू नको. बंद जरा ओरडू नकोस. ए ओरडणार मी, कारण तो ओरडण्यासारखं वागतोच. आणि तू पण. माझ्या हातात असतं ना तर तुम्हाला तिघांना कधीच हॉस्टेलला पाठवलं असतं. जरा शांतता तरी मिळाली असती. टिव 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 टिव. आणि जर आमच्या हातात असतं तर आम्ही तुला मॉलमध्ये पाठवून दिलं असतं. मग तिकडेच फिरत बस हिल्स सँडल घालून. टक 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 टक. मुलं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.